सर्वांना हरिओम. आपल्याला एखाद्या कार्यामध्ये सफलता पाहिजे असेल तर त्यामागे आपला शुद्ध भाव पाहिजे, सात्विक भाव पाहिजे. मग हा आपल्या अंतःकरणातला, मनातला भावच आपल्याला आपण हाती घेतलेल्या कार्यामध्ये सफलता प्राप्त करून देतो. परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे, मुलाखतीला गेलो आहे, तिथे मला पास व्हायचं आहे, तर माझ्या मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे. तर मला दोन्ही ठिकाणी उत्तीर्ण होता येईल. स्वयंपाक करायचा आहे, चांगला झाला पाहिजे, सर्वांना आवडला पाहिजे, तर त्याकरता देखील आपल्या मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे, सात्विक भाव पाहिजे. शक्य झालं तर अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे ते म्हणत केला तर एक वेगळी रुची येते स्वयंपाकाला. नाही माहीत, आपल्याला येत नाही, तर मला भगवंताला अर्पण करायचं आहे, भगवंतासाठी करायचं आहे असं म्हणत जरी केला तरी त्याला एक वेगळी रुची येते. कारण आपण रोज नाही होता येणार, पण ज्या वेळेला शिरा करतो त्यावेळेचा शिरा, गोड रवा, आणि पूजेच्या वेळेला आपण जो करतो तो शिरा, या दोघांच्या रुचीमध्ये फरक का असतो? कारण पूजेच्या वेळेला आपण जो करतो त्यावेळेला आपला भाव वेगळा असतो, त्यामुळे तो आपल्याला वेगळी रुची देतो, वेगळी चव देतो. असा प्रत्येक कार्यामध्ये आपला जर शुद्ध भाव असेल तर आपल्याला त्यापासून फलप्राप्ती होते. पण भाव नसेल मनामध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, तर आपल्याला प्रयत्न करूनही त्या कामामध्ये सफलता मिळत नाही. व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आवश्यक आहे. भाव पाहिजे, तर मग परमार्थामध्ये तर 100% पाहिजे. आणि तो जर भाव नसेल मनामध्ये तर आपले सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. बहुतेक संतांनी सांगितलेलं आपल्याला, आपण हरिपाठामध्ये देखील याचाच अभ्यास करतो आहे. आज आपण जो अभंग शिकणार आहोत, ज्याचा अभ्यास करणार आहोत, त्यामध्ये देखील माऊली हे सांगते की आपल्या मनामध्ये भाव पाहिजे, तर आपल्याला भगवंताचं स्वरूप कळेल, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. इतर साधनं देखील आहेत भगवंताच्या प्राप्तीची, पण सर्वात श्रेष्ठ साधन म्हणजे त्याचं नामस्मरण. आणि हे आपण जर घेतलं भावपूर्ण अंतःकरणाने तर आपल्याला त्याची निश्चित प्राप्ती होते. आज आपण हरिपाठातला 12वा अभंग शिकणार आहोत. 12व्या अभंगाचा आपण अभ्यास करणार आहोत. तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना, भाव बळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी, पारियाचारवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. यामध्ये
काही जर आपल्याला कठीण शब्द वाटेल तर आपण त्याचा पहिल्यांदा अर्थ बघूया. सिद्धी. सिद्धीचा सोपा अर्थ आहे फलप्राप्ती. सिद्धी म्हणजे फलप्राप्ती. दुसरा अर्थ आहे आत्मसिद्धी. आत्मसिद्धी. वायाची म्हणजे व्यर्थ, निरर्थ. आपण व्यवहारात पण वापरतो. वाया म्हणजे निरर्थ, व्यर्थ. भावबळे म्हणजे भावाच्या सामर्थ्यावर, भावाच्या बळावर. एरवी. एरवीचा अर्थ आहे अन्य साधनांनी, अन्य साधनांनी. करतळी. करतळीचा अर्थ आहे हाताचा तळवा, एका शब्दात तळ हात. पारिया म्हणजे पारा, पार्याचा अर्थ आहे पारा. रवा. रवा म्हणजे बारीक कण, बारीक कण, छोटे छोटे कण. यत्न म्हणजे प्रयास, खटपट. त्याला प्र उपसर्ग लावते आपल्याला माहिती आहे, प्रयत्न शब्द. यत्नाला प्र लावला तर प्रयत्न, तो आपल्याला माहित आहे. आणखी दोन शब्द आहे खटपट किंवा प्रयास. परोपरी म्हणजे पुन्हा पुन्हा, परोपरी म्हणजे पुन्हा पुन्हा. दिधले म्हणजे दिले, सोपवले. दोन अर्थ आहेत. दिधले म्हणजे दिले, सोपवले. निर्गुणचा अर्थ आहे गुणातीत. गुणातीत. गुणातीत म्हणजे गुणांच्या पलीकडे असलेला, गुणांच्या पलीकडे असलेला. माऊली आपल्याला या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगते, तीर्थयात्रा किंवा तीर्थस्नाने करणे. तीर्थयात्रा किंवा तीर्थस्नाने करणे. विविध व्रतांचे आचरण करणे. विविध व्रतांचे आचरण करणे. नित्य नेम करणे. नित्य नेम करणे. हे सर्व करत असताना, हे सर्व करत असताना देवावर श्रद्धाभाव नसेल, देवावर भक्तिभाव नसेल, तर त्यापासून कोणतीही फलप्राप्ती होणार नाही. देवावर भक्तिभाव नसेल, श्रद्धाभाव नसेल, तर त्यापासून कोणतीही फलप्राप्ती होणार नाही. आत्मसिद्धी प्राप्त होणार नाही. आत्मसिद्धी प्राप्त होणार नाही. म्हणून हे सज्जनांनो, तुमच्या मनात भाव नसेल तर तुम्ही व्यर्थच उपाधी वाढवता. तुमच्या मनात भाव नसेल तर तुम्ही व्यर्थच उपाधी वाढवता. म्हणजे तुम्ही व्यर्थच त्रास करून घेतात. तुम्ही व्यर्थच त्रास करून घेत आहात. दुसऱ्या चरणामध्ये माऊली सांगते आपल्याला, भगवंतावर असलेल्या भावाच्या म्हणजे श्रद्धेच्या बळावरच, भगवंतावर असलेल्या भावाच्या म्हणजे श्रद्धेच्या बळावरच तो आपलासा केला जातो. तो आपलासा केला जातो. त्याच्या स्वरूपाचे आकलन करता येते. त्याच्या स्वरूपाचे आकलन करता येते. दुसऱ्या कोणत्याही साधनांनी, अन्य कोणत्याही साधनांनी तो कळत नाही. त्याला आपलासा करता येत नाही. भाव असेल, भक्ती असेल तर मात्र तो तळ हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखा प्रत्यक्ष दिसतो. मनामध्ये भाव असेल, भक्ती असेल
तर मात्र तो तळ हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखा प्रत्यक्ष दिसतो. तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगते, ज्याप्रमाणे पाऱ्याचे बारीक कण, ज्याप्रमाणे पाऱ्याचे बारीक कण जमिनीवरून वेचून घेताना, जमिनीवरून वेचून घेताना खूप कष्ट पडतात, खूप कष्ट पडतात, पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात, पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात. त्याप्रमाणे भाव भक्ती मनात नसताना, भाव भक्ती मनात नसताना इतर कोणती साधने केली, अन्य कोणती साधने केली तर खूप कष्ट पडतात, तर खूप कष्ट पडतात. चौथ्या चरणात माऊली सांगते, निर्गुण असा जो श्रीहरी तो माझे गुरुदेव, निर्गुण असा जो श्रीहरी तो माझे गुरुदेव श्री निवृत्तीनाथ यांनी माझ्या हातात संपूर्णपणे दिला आहे. निर्गुण असा जो श्रीहरी तो माझे गुरुदेव, माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांनी माझ्या हातामध्ये संपूर्ण दिला आहे. म्हणजेच मला त्याचा आत्मत्वाने साक्षात्कार झाला आहे, मला त्याचा आत्मत्वाने साक्षात्कार झाला आहे. असा या अभंगाचा आपल्याला थोडक्यात सारांश रूपाने अर्थ सांगता येईल. प्रस्तुत अभंगातून माऊलींनी पुन्हा एकदा आपल्याला भावभक्तीचे महत्त्व सांगितले आहे. याच्या अगोदर 5व्या अभंगात माऊली म्हणाले होते, भावे विण देव नकळे निस्संदेह. हरिपाठाच्या 5व्या अभंग आपण शिकलो. माऊली म्हणाले होते, भावे विण देव नकळे निस्संदेह. आणि या अभंगात सांगतात, भाव बळे आकळे येरवी ना कळे. धान्य दळताना, जुन्या काळातलं उदाहरण आहे पण आपण सर्व जुन्या काळातले आहोत त्यामुळे आपल्याला उदाहरण लक्षात येईल, दृष्टांत समजेल. धान्य दळताना खुंटा जसा पुन्हा पुन्हा ठोकून बळकट करावा लागतो, धान्य दळताना खुंटा जसा पुन्हा पुन्हा ठोकून बळकट करावा लागतो, त्यानुसार माऊलींचे पुन्हा पुन्हा सांगणे योग्यच आहे. आपल्या मनामध्ये तो भाव बळकट व्हावा याच्याकरता माऊली हे सांगतात ते योग्यच आहे. साधे भोळे भाविक भक्त अनेक कष्टदायक तीर्थयात्रा करतात. 4 धाम, सप्तपुरी, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक इत्यादी तीर्थयात्रा करतात. शरीराला कष्ट देणारी अनेक प्रकारच्या व्रतांचे आचरण करतात, अनेक प्रकारच्या व्रतांचे आचरण करतात. उपास तापास करून निरनिराळ्या नियमांचे पालन करून भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात हे सारे कुठेतरी पोथ्या पुराणातून सांगितलेही असेल, याचं वर्णन केलेलं असेल पोथ्या पुराणामधून. पण माऊली म्हणते, भगवंताच्या ठिकाणी पूर्ण भाव असेल, शुद्ध भाव असेल तरच या साधनांच्या आचरणाने सिद्धी म्हणजे भगवंताची प्राप्ती होईल. भगवंताची प्राप्ती होणे यालाच सिद्धी म्हटलेला आहे. पहिल्या चरणामध्ये आपला जो शब्द दिसतो, तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, म्हणजे तीर्थव्रत नेम हे भावाशिवाय
भाव नसेल तर आपल्याला सिद्धी प्राप्त होत नाही, म्हणजे भगवंताची प्राप्ती होणे यालाच सिद्धी म्हटलेलं आहे. अंतःकरणातला भाव हेच तीर्थ, हेच व्रत आणि हाच नियम आहे. आपल्या अंतःकरणातला भाव हेच तीर्थ आहे, हेच व्रत आहे आणि हाच नेम आहे. तसा सिद्धी शब्दाचा अर्थ पूर्णता असा सुद्धा आहे. परंतु आपण सामान्य लोक सिद्धीचा अर्थ काय घेतो, तर सिद्धी म्हणजे अष्टमहासिद्धी असा घेतो आणि त्या अष्टमहासिद्धीच्या प्राप्तीकरता आपण खटपट करतो, प्रयत्न करतो. पण माऊलींच्या मते सिद्धीचा अर्थ काय? सिद्धी म्हणजे आत्मसिद्धी. सिद्धीचा थोडक्यात अर्थ काय? आत्मसिद्धी, आत्मानंद प्राप्ती आणि सोप्या भाषेमध्ये हरीची प्राप्ती. सिद्धीचा असा अर्थ आहे. आत्मसिद्धी, आत्मानंद प्राप्ती म्हणजे हरीची प्राप्ती. सर्व लोकांना उद्देशून माऊली म्हणते, हे सज्जनांनो, तुम्ही तीर्थ व्रत नेम करून केवळ उपाधी निर्माण करतात. तीर्थ करता, व्रत करता, नेम करता आणि केवळ उपाधी निर्माण करीतात. म्हणजे काय? तुम्ही नुसता व्याप वाढवतात, स्वतःला व्यर्थ त्रास करून घेतात. भगवान श्रीकृष्ण भागवतामध्ये स्वतः सांगतात, मनात भाव असल्याशिवाय, शुद्ध भाव असल्याशिवाय स्वतंत्ररित्या ही साधने म्हणजे तीर्थ व्रत नेम ही साधने स्वतंत्ररित्या आपल्याला सिद्धी म्हणजे भगवत प्राप्ती करून देऊ शकत नाही. भगवंताबद्दल शुद्ध निष्काम भाव असेल तरच या साधनांचा उपयोग आहे, नाहीतर ती सर्व व्यर्थ आहेत. श्रीमद भागवतामध्ये नारद महर्षी प्रचेतसांना उपदेश करताना सांगतात. अतिशय महत्वाचा उपदेश केलेला आहे त्यांनी. तुम्ही तीर्थ व्रत नेम हे सर्व करून केवळ उपाधी निर्माण करीतात. केवळ तुम्ही व्याप वाढवतात, स्वतःला त्रास करून घेतात. भगवान श्रीकृष्ण भागवतामध्ये स्वतः हेच गोष्ट सांगतात. मनामध्ये भाव असल्याशिवाय स्वतंत्ररित्या ही साधने तीर्थ व्रत नेम ही साधने सिद्धी म्हणजे भगवत प्राप्ती करून देऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये स्वतंत्र सामर्थ्य नाही आहे. भगवंताबद्दल शुद्ध निष्काम भाव असेल तरच या साधनांचा उपयोग आहे, नाहीतर ती सर्व व्यर्थ आहे. श्रीमद भागवतामध्ये नारद महर्षी प्रचेतसांना उपदेश करताना सांगतात. अतिशय महत्वाचा उपदेश केलेला आहे. आपण नीट लक्षपूर्वक ऐकूया. या संसारामध्ये ज्याच्या योगाने विश्वव्यापक हरीची सेवा घडते, ज्याच्या योगाने विश्वव्यापक सर्वव्यापक श्रीहरीची सेवा घडते, तोच खरा जन्म, तेच खरे आयुष्य, तेच मन थोर, तेच भाषण उत्तम आणि तीच कर्मे श्रेष्ठ, ज्याद्वारे भगवंताची सेवा घडते. भगवंताची सेवा करताना सुद्धा भाव हा आवश्यकच आहे. तीर्थ व्रत नेम करताना सुद्धा भाव नसेल
तर ते साधन करणे म्हणजे व्यर्थ उपाधी म्हणजे व्याप आपल्या पाठीमागे लावून घेतल्यासारखे आहे. आपल्याला असे दिसून येते की कित्येक लोक भावपूर्वक हरीची भक्ती करतात, पण त्यांना श्रीहरीची प्राप्ती झालेली काही दिसून येत नाही. म्हणजे त्यांना आत्मसिद्धी आत्मानंदाचा अनुभव येत नाही. भावपूर्वक हरीची भक्ती करतात आणि असं असूनही त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही, आत्मसिद्धी प्राप्त होत नाही. पण माऊली भाव या शब्दामागे जे रहस्य आहे ते आपल्याला दुसऱ्या चरणातून सांगते की आपल्या मनातला भाव कसा पाहिजे. भावबळे आकळे येरवी ना कळे. ज्या भावाने सिद्धी प्राप्त होते, भगवत प्राप्ती होते, तो कसा पाहिजे, तर तो बळकट पाहिजे. भाव बळे, तो भाव बळकट पाहिजे. या ठिकाणी माऊलींनी भावाला बळ म्हटले आहे. हे बळ म्हणजे सामर्थ्य अगाध आहे. हे आपल्याला माऊलींनी मागच्या अभंगातून स्पष्ट सांगितलेले आहे. त्यातलं शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, त्यामध्ये सांगले की ते अगाध आहे. भगवंताची शक्ती अगाध आहे. भाव जो असतो तो देखील अगाध आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी अत्यंत बलवान श्रद्धेची म्हणजे भावाची नितांत आवश्यकता आहे. सामान्य भावाने तो आकळला जात नाही. सामान्य भावाने तो आकळला जात नाही. म्हणून आपण आता पाहिलं की भावपूर्वक हरीची भक्ती करतात तरी त्यांना हरीची प्राप्ती होत नाही, कारण त्यांचा सामान्य भाव आहे. भावरूपी बळ ज्याच्या जवळ आहे त्याच्या पुढे दुसरे कोणतेही बळ चालत नाही. दुसऱ्या कोणत्याही बळाची मात्रा चालत नाही. भाव म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच प्रेम. या तिन्ही शब्दामध्ये विशेष अंतर नाही आहे. भाव, भक्ती आणि प्रेम या शब्दांच्या अर्थामध्ये विशेष अंतर नाही आहे. भाव ही प्रेमाची पहिली पायरी आहे. ज्या व्यक्तीबद्दल आपल्यामध्ये प्रेम आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात पहिल्यांदा भाव निर्माण होतो आणि नंतर मग आपल्यामध्ये प्रेम निर्माण होतं. म्हणून ते म्हटलेलं आहे की भाव ही प्रेमाची पहिली पायरी आहे. अंतःकरणामध्ये शुद्ध सत्वगुण विशेष रूपाने असणे, अंतःकरणामध्ये शुद्ध सत्वगुण विशेष रूपाने असणे हे भावाचे मुख्य लक्षण आहे. सत्वगुणच आवश्यकता आहे. रजोगुण चालणार नाही, तमोगुण तर बिलकुल नाही चालणार. त्यामुळे अंतःकरणामध्ये शुद्ध सत्वगुण विशेष रूपाने असणे याला भाव म्हटलेला आहे. प्रेमरूपी सूर्याच्या किरणाप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीच्या तीव्र अभिलाषेने, प्रेमरूपी सूर्याच्या किरणाप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीच्या तीव्र अभिलाषेने आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झालेला स्नेहभाव, आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झालेला स्नेहभाव यालाच भाव असे म्हटले आहे. याचंच नाव दुसऱ्या शब्दामध्ये भाव आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल हा स्नेहभाव म्हणजे प्रेमभाव उत्पन्न होतो त्याला घर, दार, कुटुंब, परिवार, समाज, धन दौलत आणि अन्य विषय हे काहीच आवडत नाही. ज्याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेमभाव निर्माण झालेला आहे त्याला या गोष्टी आवडत नाही. कारण तो निरंतर
आपल्या प्रियतम भगवंताचे चिंतन करत असतो. त्याच्या मनामध्ये केवळ भगवंतच असतो. त्याचं निरंतर चिंतन चालू असतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात अशा लोकांबद्दल, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. ज्यांच्या विषय, अंतःकरणाचा विषय भगवंत झालेला आहे, नारायण झालेला आहे, त्याला जन आवडत नाही, धन आवडत नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे म्हणतात माता पिता देखील आवडत नाही. ज्यांना आपण भगवंताच्या स्थानी मानतो त्यांना देखील म्हणतात तुकाराम की ते आवडत नाही. याच्या मागे काय कारण आहे? जर माता आणि पिता भगवत प्राप्तीच्या आड येत असतील, भगवत भक्तीच्या आड येत असतील, तर असे माता पिता देखील त्याला आवडत नाही. कारण त्याचं ध्येय ठरलेलं आहे की मला भगवत प्राप्ती करायची आहे. त्याचा संपूर्ण विषय भगवंतच झालेला आहे. आणि म्हणून त्याला जर आई वडील या भगवत प्राप्तीच्या आड आले, अडथळा करायला लागले, तर त्याला ते आवडत नाही. याच्याकरता आपल्याला प्रल्हादाचं उदाहरण माहीत आहे. वडिलांनी किती विरोध केला, परंतु त्याने त्यांचं जुमानलं नाही. अर्थात शत्रू मानलं नाही त्यांना, पण ते त्यांना आवडले नाही. भरताला देखील आपली माता कैकेयी आवडली नाही. जेव्हा त्याला लक्षात आलं की आपल्या प्रभू रामचंद्राला आपल्या आईमुळे वनवासात जावं लागलं, त्यावेळेला त्याला आपली माता देखील आवडली नाही. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, नावडे जन धन माता पिता. आणि अशी ज्याची अवस्था झालेली आहे, अशी अवस्था प्राप्त झाल्यावर अष्टसात्विक भावाचा उदय होत असतो. ज्या भक्ताची अशी अवस्था होते त्याला अष्टसात्विक भाव त्याच्या अंतःकरणात जागृत होतो. म्हातारे अष्टसात्विक भाव कोणते आहेत ते पण आपण थोडक्यात समजून घेऊ. त्यातला पहिला आहे स्तंभ. स्तंभ म्हणजे खांब नाही, पण खांबासारखी स्थिती होती. स्तंभाचा काय अर्थ आहे? कोणती अवस्था आहे ती? शरीर स्तब्ध होणे, मन आणि इंद्रिये यांच्या क्रिया थांबून ते निश्चल होणे, याला म्हटलेला आहे स्तंभ. शरीर स्तब्ध होणे, मन आणि इंद्रिय यांच्या क्रिया ज्या आहेत त्या थांबून मन निश्चल होणे म्हणजे स्तंभ. दुसरी अवस्था आहे स्वेद. बहुतेकांना अर्थ माहीत असेल. शरीराला घाम सुटणे, घामाने पूर्ण शरीर डबडबून जाणे, या अवस्थेला स्वेद म्हणतात. तिसरी अवस्था आहे रोमांच. याचे अर्थ आपल्याला माहीत आहे. शरीरावरील सर्व केस उभे राहणे, या अवस्थेला रोमांच म्हणतात. चौथी अवस्था आहे स्वरभंग. स्वरभंग म्हणजे तोंडातून अक्षर स्पष्ट न निघणे, तोंडामधून अक्षर स्पष्ट न निघणे. वाणी गदगद होणे, वाणी गदगद होणे म्हणजे स्वरभंग. पुढची अवस्था आहे वेपथू. वेपथू शरीरात एक प्रकारचा कंप निर्माण होणे, शरीरामध्ये एक प्रकारचा कंप निर्माण होणे म्हणजे वेपथू. त्याच्या पुढची अवस्था आहे वैवर्ण्य. वैवर्ण्य वरील अवस्था प्राप्त झाल्यावर
म्हणजे वरच्या ज्या 5 अवस्था त्या प्राप्त झाल्यावर मुखावर एक प्रकारची उदासीनता, फिकेपणा, रक्तिमा म्हणजे लालिमा निर्माण होणे, या अवस्थेला वैवर्ण्य असे म्हटले आहे. त्याच्या पुढची अवस्था आहे अश्रू. आता या अश्रूचे 2 प्रकार आहेत, दुःखाश्रू आणि आनंदाश्रू. मग ओळखायचे कसे? तर दुःखाश्रू उष्ण असतात आणि आनंदाश्रू थंड असतात. तर ही पुढची अवस्था आहे. वैवर्ण्यानंतर त्या भक्ताची पुढची अवस्था आहे अष्टसाती भावाची 7वी अवस्था आहे. आणि शेवटची अवस्था आहे 8वी प्रलय. हा प्रलय म्हणजे शरीराचे चांगल्या वाईटाचे ज्ञान न होऊ शकणे. शरीराचे चांगल्या वाईटाचे ज्ञान होत नाही अशा अवस्थेमध्ये, त्या अवस्थेला प्रलय असे म्हटले आहे. अशा अष्टसात्विक भावाची उत्पत्ती त्या भक्ताच्या ठिकाणी होत असते, जो निरंतर आपल्या भगवंताचे चिंतन करतो, ज्याचा पूर्ण विषय भगवंत झालेला आहे, त्याला ही अवस्था प्राप्त होते. सर्वसामान्य जीवाला ही अष्टसात्विक भावात्मक भक्ती, अष्टसात्विक भावात्मक भक्ती म्हणजे प्रेम प्राप्त होणे कठीण आहे. पण असे असले तरी सत्संगतीने भाव उत्पन्न होतो. साधू संतांच्या, महात्म्यांच्या, महापुरुषांच्या सहवासाने आपल्या मनात भगवंताबद्दल भाव निर्माण होतो आणि केवळ शुद्ध बळकट भावानेच श्रीहरी आकळला जातो, भगवंताला आकळलं जातं. आणि बळकट भाव म्हणजे तरी काय? तर बळकट भाव म्हणजेच आत्मसमर्पण. जेवढा ज्याचा भाव बळकट तेवढी त्याला शीघ्रतेने भगवंताची प्राप्ती होते. जेवढा ज्याचा भाव बळकट आहे तेवढ्या शीघ्रतेने त्याला भगवंताची प्राप्ती होते. याच्याकरता पुराणामध्ये अनेक कथा आहेत. एक कथा आपण या निमित्ताने ऐकणार आहोत पुढच्या भागामध्ये. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत.